नमस्कार, मी शुभम कुंभार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजची व्हिडिओ थोडीशी खास आहे कारण आपण बोलणार आहोत ते म्हणजे इंडियन मिलिटरीमध्ये जॉईन कसं व्हायचं। ज्यांचं स्वप्न आहे इंडियन मिलिटरी जॉईन करून देशसेवा करायची, ही व्हिडिओ त्यांच्यासाठी। यात तुम्हाला मी प्रत्येक मार्ग सांगणार आहे की आपण कशा प्रकारे इंडियन मिलिटरी जॉईन करायची, त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आवडल्यास शेअर करा जेणेकरून तुमचं किंवा कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल, आणि माहिती आवडल्यास लाईक नक्की करा। इंडियन मिलिटरी जॉईन करण्याचे 14 मार्ग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्याची सुरुवात करूया सगळ्यात कमी क्वालिफिकेशनपासून। म्हणजे जर तुम्हाला फक्त 10वीच्या बेसिसवर इंडियन मिलिटरी जॉईन करायची असेल तर काय मार्ग आहेत। 10वीच्या बेसिसवर 2 पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो, सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर ट्रेड्समॅनसाठी। सोल्जर जनरल ड्युटीसाठी 10वीमध्ये कमीत कमी 45% मार्क आणि प्रत्येक विषयात 33% मार्क असलेच पाहिजे। या पोस्टसाठी एज लिमिट आहे 17.5 ते 21 वर्ष, आणि सोल्जर ट्रेड्समॅनसाठी फक्त 10वी आणि ITI पास असणंच गरजेचं आहे। या पोस्टसाठी एज लिमिट आहे 17.5 ते 23 एवढी। या पोस्टमधून सुरुवातीला इंडियन आर्मीमध्ये शिपाईच्या रँकवर भरती केलं जातं, आणि त्याचं सिलेक्शन हे आर्मी भरतीच्या म्हणजे स्टेट वाईज सिलेक्शन प्रोसेसमधून केलं जातं। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे NDA एक्झामिनेशन। NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी। पुण्यातील या प्रमुख डिफेन्स अकॅडमीमधून इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स या तिन्हींचं ट्रेनिंग एकत्र दिलं जातं। NDA एक्झाम वर्षातून 2 वेळा UPSCकडून घेतली जाते, 1 एप्रिलमध्ये आणि 1 सप्टेंबरमध्ये। ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला SSBच्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून जावं लागतं। त्यानंतर मेडिकल होऊन मग NDAमध्ये 3 वर्षांचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं। त्यानंतर 1 वर्षासाठी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनमध्ये पुढील ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं। यासाठी तुम्ही 12वीत असताना आणि किंवा 12वी पूर्ण झाल्यानंतर अप्लाय करू शकता। तुम्ही इंडियन मिलिटरीसाठी कुठच्याही स्ट्रीममधून अप्लाय करू शकता, मग तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी कुठचीही स्ट्रीम घेतली असेल तरीही। पण जर तुम्हाला इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स जॉईन करायची असल्यास तुम्हाला 12वीमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स असणं कंपल्सरी आहे। NDAसाठी एज लिमिट आहे 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान, आणि यासाठी फक्त अनमॅरिड मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात। फिमेल कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकत नाही। पुढचा मार्ग आहे CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस। ही परीक्षासुद्धा वर्षातून 2 वेळा म्हणजे 1 मार्च आणि 1 नोव्हेंबरमध्ये UPSCकडूनच घेतली जाते। CDS रिटर्न क्लिअर झाल्यानंतर SSB इंटरव्ह्यूसाठी मेडिकल आणि त्यानंतर मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं। CDSसाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणंच गरजेचं आहे। जरी तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये असाल तरीसुद्धा त्यासाठी अप्लाय करू शकता। CDSमधून तुम्ही 2 पैकी 1 ऑप्शन सिलेक्ट करू शकता, एक इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि दुसरा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी। इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी तुमचं वय 19 ते 23 वर्षांच्या मध्ये असायला पाहिजे, आणि तुम्ही अनमॅरिड असणं गरजेचं आहे। आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी तुमचं वय 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान असायला पाहिजे। इंडियन मिलिटरीसाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, परंतु ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी मेल आणि फिमेल दोन्ही पण एलिजिबल आहेत। त्यानंतर चौथा मार्ग आहे तो म्हणजे TES एंट्री म्हणजे टेक्निकल एंट्री स्कीम। याद्वारे इंडियन आर्मीमध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्निकल ब्रांच जॉईन करू शकता। ही परीक्षा इंडियन आर्मीद्वारा वर्षातून 2 वेळा घेतली जाते। ही 5 वर्षाची ट्रेनिंग प्रोसेस असून त्यातील पहिल्या वर्षाचं ट्रेनिंग हे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गयामध्ये, आणि नंतरची 4 वर्ष इंडियन आर्मीच्या इंजिनिअरिंग कॉलेज पुणेमध्ये। त्यासाठी तुम्हाला 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स यामध्ये कमीत कमी 70% गुण असणं अनिवार्य आहे। यासाठी तुमचं वय 16.5 ते 19.5च्या दरम्यान असलं पाहिजे। TESद्वारे फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। 5वा ऑप्शन आहे UES एंट्री म्हणजे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम। ही एंट्री फक्त BE आणि BTech म्हणजे फक्त इंजिनिअरिंगच्याच विद्यार्थ्यांसाठी असते। यासाठी तुम्ही इंजिनिअरिंगच्या प्री फायनल इयरमध्ये अप्लाय करू शकता।
जर तुम्ही यात सिलेक्ट झालात तर तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. 6वा ऑप्शन आहे TGC एंट्री म्हणजे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स. याद्वारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इंडियन आर्मी ॲज अन ऑफिसर जॉईन करू शकतात. ही एक्झामसुद्धा वर्षातून 2 वेळा घेतली जाते, एक मे आणि दुसरी डिसेंबरमध्ये. यासाठी तुम्ही इंजिनिअरिंगच्या फायनल इयर किंवा इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर अप्लाय करू शकता. त्यासाठी तुमचं वय 20 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल म्हणजे MA MSc तर याद्वारे तुम्ही आर्मी एज्युकेशनल कॉर्प्ससाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुमचं वय 23 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे. 7वा ऑप्शन आहे SSC म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन एंट्री. ही सुद्धा TGC सारखीच टेक्निकल एंट्री असते, पण TGCमध्ये तुम्ही परमनंट कमिशनसाठी अप्लाय करतात आणि SSCमध्ये तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अप्लाय करता. SSCमध्ये तुम्ही 10 ते 14 वर्षांची सर्व्हिस करू शकता आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परमनंटसाठी अप्लाय करू शकता किंवा तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस एक्सटेंड करू शकता किंवा रिटायरमेंटसुद्धा घेऊ शकता. SSCसाठी नोटिफिकेशन 2 वेळा येते, जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये. यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर लॉग इन करू शकता. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल डिग्री असणं अनिवार्य आहे. यासाठी तुमचं वय 20 ते 27च्या आत असणं गरजेचं आहे. यासाठी मॅरिड आणि अनमॅरिड कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकतात. 8वा ऑप्शन आहे SSC टेक एंट्री फॉर वुमन. ही फिमेलसाठी SSC टेक एंट्री सारखीच आहे. त्यासाठी टेक्निकल डिग्री आणि अनमॅरिड फिमेल त्यांचं वय 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान आहे अशा फिमेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. 9वा ऑप्शन आहे NCC स्पेशल एंट्री स्कीम. NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प. ह्या एंट्रीमधून तुम्ही इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अप्लाय करू शकता. ही स्पेशल एंट्री असून यासाठी फक्त NCC कॅडेटच अप्लाय करू शकतात. ही परीक्षासुद्धा वर्षातून 2 वेळा कंडक्ट केली जाते. यासाठी जर तुम्ही NCC कॅडेट असाल आणि तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल विथ मिनिमम B ग्रेड आणि 50% ग्रॅज्युएशनमध्ये मार्क्स असतील तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यासाठी वयोमर्यादा 19 ते 25 असून यासाठी मेल कॅन्डिडेट्स आणि फिमेल दोन्ही पण अप्लाय करू शकतात. 10वी एंट्री आहे जॅक एंट्री म्हणजे जज ॲडव्होकेट जनरल. जर तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या शॉर्ट सर्व्हिस कमिशन एंट्रीमधून इंडियन आर्मी जॉईन करू शकता. यासाठी तुमच्याकडे LLB डिग्री असून कमीत कमी 55% मार्क असणं अनिवार्य आहे. त्यासाठी वयोमर्यादा 21 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे. यासाठी मेल कॅन्डिडेट्स आणि फिमेल कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकतात. 11वा ऑप्शन आहे ACC आर्मी कॅडेट कॉलेज. यासाठी फक्त आर्मी कॅडेट्स अप्लाय करू शकतात ज्यांची 2 वर्षाची सर्व्हिस आर्मीमध्ये झालेली आहे आणि याचं नोटिफिकेशन मार्च आणि ऑगस्टमध्ये येतं. याचं कोर्स ड्युरेशन 4 वर्षाचं असतं. यासाठी तुम्ही 12वी आणि इंडियन आर्मीमध्ये 2 वर्षाची सर्व्हिस करणं अनिवार्य आहे. यासाठी वयोमर्यादा 20 ते 27 वर्ष एवढी आहे. पुढची एंट्री आहे SCO एंट्री म्हणजे स्पेशल कमिशन ऑफिसर एंट्री. ही एंट्रीसुद्धा ACC सारखीच असून यासाठी इंडियन आर्मीमधील JCO आणि NCO आणि अदर रँकचे सोल्जर अप्लाय करू शकतील. ही एंट्रीसुद्धा वर्षातून 2 वेळा घेतली जाते. यासाठी तुमचं 12वी आणि इंडियन आर्मीमध्ये कमीत कमी 5 वर्षांची सर्व्हिस असणं अनिवार्य आहे. त्याची वयोमर्यादा 28 ते 35 वर्षापर्यंत आहे. पुढची एंट्री म्हणजे 13वी एंट्री आहे PCS म्हणजे परमनंट कमिशन स्पेशलिस्ट. यासाठी इंडियन आर्मीमध्ये JCO आणि NCO आणि अदर रँकचे सोल्जर ज्यांची सर्व्हिस मिनिमम 10 वर्ष झाली आहे असे अप्लाय करू शकतील. इंडियन आर्मी जॉईन करण्याचा लास्ट ऑप्शन आहे म्हणजे टेरिटोरियल आर्मी बॅकअप फोर्स. ही टेम्पररी आर्मी सर्व्हिस असून याद्वारे तुम्ही इंडियन आर्मीसाठी एका ठराविक वेळेसाठी काम करू शकता.
टेरिटोरियल आर्मी मुख्यतः एमर्जन्सी सिच्युएशनसाठी बनवली जाते, ज्याचं काम इंडियन आर्मीला बॅकअप देण्याचं असतं. याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही indianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करू शकता. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं वय 18 ते 42 वर्षांच्या आत असणं अनिवार्य आहे. यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.